वेलकम, स्वागत आहे तुमचं आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर ॲनिव्हर्सरीचे मेसेज येत आहेत खूप. आज आहे ॲनिव्हर्सरी आमची आणि आम्ही चाललो आहे चैना करायला लाडूसाठी आणि प्रज्ञासाठी ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट घ्यायचं आहे मला. येस, तर चला जाऊयात. तिला खूप दिवसापासून घ्यायची होती अंगूठी, तर तिला घरीच ठेवलं रेडी हो म्हटलं. मम्मी, लाडू, मामा, आम्ही चाललो सोनाराच्या दुकानात. लेट्स गो. A few moments later. चैन करते आजी लाडूला. नको, तर प्रज्ञासाठी मी अंगठी घेणार आहे गाईज आणि ती तुम्हाला मी घरी गेल्यावर दाखवणार आहे. त्या दुकानात गाईज आवडली ना डिझाईन, तिकडे आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलोय. त्याने गेलेत पण घालू देत नाही म्हणून एक घातलं, एक घालायचं राहिलंय. तसं मस्त वाटतंय का? चॉकलेट दिली घालायला. चांदीचा खूप रेट वाढला आहे. 10,000 11,000चे हे फक्त पैंजण आहेत. काय काय बात करते? अरे वा, 16,000चे बघा गाईस. 16,000 रुपये झाले चांदी एवढी महाग. तिची आजी करते तिच्यासाठी. इकडं बघ बाळा, कुकीज. त्याच्यानंतर मला प्रज्ञा मॅडमसाठी अंगूठी पण घ्यायची. चांदी आणि सोनं घेणं मुश्किल झाले आता. एक चैनच विकून टाकतो. घेतलेले आहेत पूर्वी परेशान करत होती, घातले आहे दोन्ही पण गळ्यामध्ये. आता अंगठीची बारीक छोटीशी एक स्वीटची अंगोठी करू. गाईज, प्रज्ञा मला म्हणलेली जर माझ्यासाठी काही गिफ्ट घेशील तर तुला पण घेई. तर मला कधीपासून ब्रेसलेट घ्यायचं होतं, ते मी ब्रेसलेट घेतल्यावर हातात घालायला खरेदी केले बघा. चैना, मला ब्रेसलेट आणि प्रज्ञाची अंगठी संध्याकाळी घ्यायला येणार आहे मी संध्याकाळी, कारण कॅश लागतात ते घरी ठेवलेत मी कॅश माझ्या. संध्याकाळी केक वगैरे घ्यायला आणि गिफ्ट पण घेऊन जायचं. सो लेट्स गो. ॲनिव्हर्सरी थोडी सेकंड ॲनिव्हर्सरी जरा चांगली साजरी होण्याची शक्यता आहे. फर्स्ट एवढी चांगली झाली नव्हती. हे अंगूठी घेतली गाईस, घरी गेल्यावर दाखवतो सगळं वस्तू. आता आलो कर्नाटक बॉर्डरवरती. इकडे जायचंय प्लांट हाऊसला, आपल्या नर्सरीला. हे घ्यायचंय छोटे लकी ट्री घ्यायचे बॅम्बूचे मामाला. आलोय नर्सरी होमला, खूप लांब, डायरेक्ट कर्नाटक. हे घ्यायचं त्याच्यासाठी खूप शोधले. A few moments later. गाईज, इकडे दुसऱ्या दुकानात आलेत आम्ही. काय केलं माहिती आहे का, अंगुठी विकून टाकली. मला पाहिजे नव्हती म्हणून. हातामध्ये अंगठी बघा, जागा कशी सोने सोने झाले बघा. विकून टाकली अंगठी मी. आता परत घेईल नंतर. ॲनिव्हर्सरी आज सेलिब्रेट करायची आहे चांगले एकदम, आणि थोड्या पैशाची अडचण होती जराशी. ठीक आहे, प्रज्ञाचा फोन आलेला, रेडिओ बसले. चला जाऊ, लेट्स गो. पुरी ए, आम्ही दुकानात बाहेर आलो तरी बसली आतमध्ये. अरे लॉलीपॉप तोडून फोडून खाल्ले. चला, दुपारचे घराबाहेर निघले तर आता डायरेक्ट 5 वाजणार आहेत. आता चिकन वगैरे घेऊ, केक वगैरे घेऊ आणि जाऊ घरी. आलो गाईज घरी फायनली, आणि बिर्याणी वगैरे पार्सल आणायचा विचार चालला आहे, आणि केक अँड देन सेलिब्रेशन. थोडं रील्स बनवून प्रज्ञा व्हिडिओ बसली, मला वाटते कॉल करत होती. रील्स बनवायची इच्छा झाली तिला निर्माण. पोहोचलो घरी फायनली. चिंग्या बघा बाळाची आमच्या मस्तपैकी. लहान बाळ घरात असल्यावर अरे बापरे, कोण रेडी झाले? अरे बापरे, अरे बापरे. तू खा बिस्किट ना. असे बिस्किट कुरकुरू खाऊन पाणी पिलंय आम्ही, गरज नाही मामा कुठे काय. बघा सुंदरी बघा, आमची सुंदर बघा बघा, एकदम मस्त. म्हणजे मी नाही सजलो, मी बाई सजून बसली मस्त पैकी. मला ना भेटला वेळ, आता फक्त फेसवॉश केलाय
काय चेहऱ्याला लावलं सुद्धा नाही. बाय ह्या 1 तासापासून सजून बसले. आता सेलिब्रेशन घाईच. आता तिला वर पाठवलंय मी आणि हे करतो. आता अंगुठी घेऊन जातो ना, आताच देऊन टाकतो. सर्वांसमोर जायला जरा मला कसं तरी वाटेल म्हणून त्याला काय म्हणतात, एकांतात तर देऊन टाकतो. ए तू बोली था ना ले करके तेरे लिए ब्रेसलेट लिया हूँ मैं मेरे लिए. चलेगा क्या आपको? हे गाईस ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे हिच्याकडून मला. लाडू आवाज देते हो. संध्याकाळ झाली आता. इथे थोडेसे रील्स बनवायचे आपल्याला. हम आपके कितने का है हैं कौन? बाकी बचा हुआ पैसा किधर है? ये है 7,000 का. 7 का 8,000चं आहे. ते लाडूच्या चेनमध्ये घेतले ते माहितीच नाही पडलं. हे बघा गाईज अशा प्रकारे कसं वाटलं चांगलं मला सांगू कमेंट करून. ती आली चेनवाली पोरगी बघा. आणि बघा लाडूबाईची चेन. आणि हे बस एवढंच खरेदी केलं आहे. आणि प्रज्ञा तुला बड्डेला गिफ्ट देईल मी. हां चालेल का? हां आता आपलं बजेट संपलेलं आहे. तू अच्छा मुझे पिज़्ज़ा खिला दे बस. मुझे मेरे लिए वही गिफ्ट है. हैप्पी एनिवर्सरी. पिज़्ज़ा खिला दे बोलती है मोटी. क्या है इसमें? शिट अभी ये ऐसा है तो पता ही चल जाएगा क्या है. अभी ज़्यादा इसको ज़्यादा ये नहीं बनाते लेंदी. फटक से दे देते. तुम्हाला दाखवतो गाईस. तुम्हाला दाखवलं नव्हतं अजून. हाँ पकड़ो ना आप कैमरा. गाईज ही रिंग आली आहे बघा. मी हिला ॲनिव्हर्सरीची गिफ्ट. ठीक आहे प्रज्ञा. इकडनं मस्त बिल्डिंग यायलात ना सगळ्या इकडल्या. येत आहेत का दोघं? कोणत्या हात में पहनते हैं? हाथ में पहनते ना. कोणत्या हातात घालते ते? सीधे की उल्टे? उजव्या हात. उजव्या हातात. हातात. या. हम्म. हॅपी ॲनिव्हर्सरी. Happy anniversary. थँक्यू फॉर पाय लागू. ब्रेसलेट. पाय लागू पती परमेश्वर. सदा सुखी राहा. हे बघा गाईस. कशी वाटली डिझाईन? एक नंबर. दाखवा आता जवळून दाखव. हे बघा अशा प्रकारे घेतले रिंग. गोल्ड रिंग. फायनली हिला गोल्ड रिंग पाहिजे होती खूप दिवसाची. तर आज झाली तिला ॲनिव्हर्सरीच्या दिवशी. असं काही स्पेशल असल्यावरच आपण सोनं वगैरे घेतो. आणि माझे रिंग आलो आहे मी विकून. स्वतःचं विकून माझ्यासाठी आणलं. येस. कशाला? कारण मला रिंग नाही आवडत. मला ब्रेसलेट आवडतं. काळ्या हातावरती चांदी बघ कशी दिसते बघ. प्रज्ञा कुठं मी कुठं बघा किती गोरी आहे प्रज्ञा. हां चल रील्स काढू. आता रील्स काढू थोड्याफार आणि मग भेटूयात केक कट करताना मे बी. आता आम्ही चाललो बिर्याणीची ऑर्डर द्यायला आणि केक घेऊन येतो. वळवा. मी मामा आणि आमचे जिजू चाललेत 3 जण. जाऊ मस्त इकडे आमच्याकडे खूप फेमस बिर्याणीवाला आहे. तर तिकडे जाऊन बघू आणि केक घेऊन येऊया मस्तपैकी. चलो लेट्स गो. केक शॉपच्या समोर बसलो आहे. जिजू येतात पेट्रोल टाकायला गेले. तिथे जवळच आहे पेट्रोल पंप. मग घेऊयात केक. एकदम मस्त बटरफ्लायवाला एक छान वाटलं. प्रज्ञाला आवडेल मे बी. बघू काय का हो मला घ्यायचं आहे. काय इथं त्याच्याकडे 2च केक आहेत. इथं विचारला मी तर गुलकंद कसा असतो मला माहित नाही. खाल्ला नाही मी कधी. बघा किरण कांबळे आमचे मिस्टर अँड मिसेस कांबळेचे यूट्यूब चॅनलचे कार्यकर्ता केक घेणार आहेत आता. आणि केकची आणि याची सगळ्यांची ऑर्डर घेऊन आलं. तर केक घरी आल्यानंतरच तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. बिर्याणी का ऑर्डर देते. हां A few moments later. आता आम्ही चाललो आहेत केक घ्यायला गाईस. आता केक घेऊन जाऊ घरी कापू मग बिर्याणी घ्यायला येऊ. 1 kgचा घेतला आहे बघा. हा केक आहे सिलेक्टेड. एवढेच होते 3च होते त्यासाठी हा घेतला आहे केक घेतला आमच्या जिजूंनी. यांच्यातर्फे आहे केक. चला
आम्ही दीदीच्या बाळासाठी वाळले केले आणि छोटेसेच गिफ्ट घेतलं आहे. नंतर मोठी काहीतरी घेऊ. आता हेच घेतले ते लय लहान आहे, त्याला अजून घालता येत नाही. हो. हे पण मोठे झालेत त्याला. बर. नाही तर तुम्ही सगळं परत बोलते ना. अजून ती आजीकडे जाणार आहे. आजी मालिश करते, टाळू भरते बाळाची. तर आता आजीने लाडूने नवीन कपडे घातले. अर्धी जिम्मेदारी आजीने घेतलेली. लाडू इकडे उभी राह मम्मा. बघा लाडू कशी दिसते माझी. कमेंट मध्ये काला टिक्का लावा दिला. साठी पायल केली आजीने नवीन मोठी वाली. इकडे ए लाडू अशी उभी राह. मस्त कपडे घातलेत नवीन. आणि आता केक कटिंग करायचं बघा. अशा प्रकारे इकडे असं रोहित तुम्ही लोकांनीच आम्हाला हे नाव दिलंय, थँक्यू सो मच. आणि हेच नाव याच्यावर केकवर टाकलंय मी. 1 kg केक ओनली फॉर वी आर 10 पीपल्स हिअर इन द हाऊस. दीदीला पकडून 11 पण दीदी असं थोडं काही खाऊ वगैरे शकत नाही. बिर्याणी पण घ्यायला जायचं. लाडूबाई बघा रडताय लाडूबाई. आता वाजले 9:30. तर गाईस करदादाने केक आणलाय आमच्यासाठी. मंडळी भारी आहे इकडे खूप कोल्हापूरची. धन्यवाद खूप खूप. कापू का केक आता. कमी बसले इथे. रोहित मुलांना कमी जास्त बसलाय. सौरभ भाऊ पाहिजे होते. इकडे बघ बाळा. ठीक आहे. रश्मीला जास्त खुशी झाली आता काय झालं. थँक्यू मला पण मोठे आहे बसा कुठे बसा कुठे बसा. अरे वा रश्मी अर्धा तास झाला हॅपी बर्थडे पडते बा. बस बस रश्मी बस बस. एवढा गोड. थँक्यू सो मच आई. तुला काय बरोबर तू हसवायला आहे ना. गाणं टाकायचं. ते लावतो काय बंद केलं काय चालू आहे ते तू पण लाव ना. पाठीमार रोहित आहे. धन्यवाद धन्यवाद. तू पण घेतो. तिला लावायचं ना म्हणा. एक हात नाही इथे आजी आहे ना, ते करतेस. धन्यवाद.
थँक्यू सो मच. मी पण करू का बाहेर? छोटे हा मग पडायला पाहिजे. चल रश्मी ओळ मला चल रश्मी. दुपट्टा दुपट्टा. थँक्यू. हुशार आहे. असंच कर चल. बसले फास्ट गाडी बस. लाडू कसे बघते. तुला ते खायचं नाही ते. ओके ओके. अरे खाल्लं. हे बघ. नाही यांचं ह्याच्यात फोटो नसणार नाही. अरे ते फोटो घेतो इकडे. अरे बापरे. कापा कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. Anniversary. अरे हा. असं असतं काय ना काय. हा ठीक आहे बघ की ते लावून बघ की. नाही ते काय आहे? मेरे से झगड़ा करने के लिए थैंक यू. पाहिजे. हे असं. धरा. पुरं खाऊ. आणलेलं? हॅलो. चल रोहित खातो. आमचा व्हिडिओ पण घे. कुठं गेला का तुम्ही? एवढं लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक खा. लग्नाच्या हार्दिक. थँक्यू बाबा. थँक्यू बस आता बस ना. सोबत पुढे जा. राहा चांगले राहा भांडणं त्यांना करू नका. माझ्या नको. अरे चल या मामा को मध्ये खिलाने देते. खाऊ पुरं खाऊ. आता आम्ही चाललो बिर्याणी आणायला. कॉल येतात बिर्याणीवाल्याचा. गाईज एक डब्बा राहिला होता न्यायचा आमटीसाठी. ते काय बोलतात ते असतं पाणी आणि अंगठी बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तुम्ही बोलतील तू तर विकली तर ती कोणाची घातली. तर मामान तोपर्यंत घालायला दिली तात्पुरती. आजच्या दिवस तो म्हटला चांगलं वाटत नाही म्हणून हातात असं हात खाली खाली ती विकलेली आहे म्हणून. त्यासाठी आता चाललो आमटी वगैरे घेऊ. आणि वाटलंच तर मामाची थोडे दिवस ठेवून घेऊ अंगठी नंतर देऊ त्याला वाटलंच तर. त्याच्याकडे गोड भरपूर आहेत. चांदीच्याच जास्त घालतो मामा माझा. 3-4 अंगठ्या आहेत हातात त्याच्या. चला जाऊ परत. आता इथे पोहोचलोय मी. तर बघा आपला पुतळा आहे तिथे. खूप खुश आहे सगळं. माझी पूर्ण फॅमिली सोबत असल्यासारखं आहे. कारण माझी मम्मी सोबत होती म्हटल्यावरती मला माझी फॅमिलीसारखं वाटतं. पूर्ण फॅमिली मम्मीमध्येच पूर्ण फॅमिली आहे माझी. तर खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा तुम्ही कमेंट करून नक्की. पोचलो मी आता. जाऊ बिर्याणी घेऊन. ओके मित्रांनो. ह्याच्यावर पाठीण धरून बसले. बसते की ह्याच्यात आमटे आहे काय? ही बघा बिर्याणी गाईज अशा प्रकारे खूप मस्त स्मेल होते. एक नंबर. काय पण असो क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये. क्वालिटी अँड क्वांटिटी यांची कागदची टॉपची बिर्याणी आहे. 2 किलो आणले आहे आणि 10 लोक टोटल. इकडे बिर्याणी पार्टी चालू आहे आमच्या तर्फीने. आम्ही बिर्याणी मग घेतली 2 किलोची. आणि हे बघा इकडे जेवण करायला बसले सगळे. मस्त बिर्याणी एक नंबर कोल्हापूरची. आणि करणदादा वाढत आहे इकडे. आणि इकडे सासू मम वाढत आहे दीदीला. आणि ऋतुजा पण बसले. कशी वाटली बिर्याणी? लाडू पण बसले इकडे खायला. लाडू लाडू हे लाडू बिर्याणी आवडली तुला? अशी पैकी आमची पार्टी साजरी होत आहे इकडे. हे काय बोलते शिदू मामा कशी वाटली बिर्याणी? मस्त एक नंबर. कोल्हापूरची बिर्याणी. तुम्ही तर रोज खात असतात है ना. तुमचं तिकडचीच आहे. A few moments later. जेवण जास्त झालं काहीच. बिर्याणी खूप सारी उरली. 1-1.5 किलो 1.25 किलो मध्ये
झालं असतं, बट मला वाटलं कमी पडेल. लाडू परेशान करत होते म्हणून आणले वर इकडं मम्मीने. बरं चलो बरं सीमा. तर गाईज चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसं वाटला ते कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय. तर हे गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी कशी दिसत होती तरी सांगा. बाय कर लाडू, बाय कर, बाय कर, पप्पी दे, बाय कर. A few moments later.